हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं ॲटोकॅड शिका मराठीच्या या सिरीजमध्ये. या सिरीजच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण रेक्टेंगल कमांड आणि आर्क कमांडचं एक्सरसाइज पाहिलं होतं. तर रेक्टेंगल कमांड ही आपण जस्ट स्टार्ट केली होती. ओके, ज्याच्यामध्ये आपण कॉर्नर रेक्टेंगल जनरेट केला होता. ओके, कॉर्नर रेक्टेंगल काय केलं होतं, जनरेट केला होता त्याच्यामध्ये. ओके, तर या कमांडमध्ये आपण कॉर्नर टू कॉर्नर इथे एक रेक्टेंगल बनवू शकतो. काल मी तुम्हाला याच्याबद्दल सांगितलं होतं. रेक्टेंगलमध्ये आपल्याला काही ऑप्शन्स पाहायला मिळतात जे कमांड लाईनमध्ये असतात. जसं की आपल्याकडे इथे चांफर वगैरे असतं किंवा फिल्लेट वगैरे असतं. म्हणजे जसं की आपला कॉर्नर जो आहे कम्प्लिटली राऊंड शेप पाहिजे असेल आपल्याला, म्हणजे शार्प कॉर्नर न ठेवता आपल्याला राऊंड शेपमध्ये पाहिजे असेल, किंवा इव्हन आपल्याला तो पार्ट जर 3D मध्ये म्हणजे विड्थ त्याला द्यायची असेल, तर हे सर्व आपण करू शकतो. कुठल्या कमांडमध्ये? रेक्टेंगल कमांडमध्ये. आता रेक्टेंगलसाठी आपल्याला शॉर्टकट की असते REC. ओके, REC की सिलेक्ट केल्याच्या नंतर ही शॉर्टकट की आहे आपल्याला. आता एक तर रॅन्डमली तुम्ही कुठल्याही कॉर्डिनेट देऊ शकता. आता समजा इथे मी आहे का, मला समजा 20,30चा मी कॉर्डिनेट दिलाय. 20 डिनोट्स अबाउट द एक्स डायरेक्शन अँड 30 डिनोट काय करतो, वाय डायरेक्शन, त्याच्याबद्दल करतो. ओके, एंटर करा. आणि त्यानंतर जे काही लेंथचा जो आपला रेक्टेंगलचा जो काही त्याची विड्थ आहे आणि लेंथ आहे हे आपण स्पेसिफाय करू शकतो. इनिशियली आपण त्याची लेंथ स्पेसिफाय करतोय, किंवा तुम्हाला स्क्वेअर बनवायचं असेल, स्क्वेअर पण दोन्ही व्हॅल्यू सेम टाकू शकता. म्हणजे इथे जर व्हॅल्यू दोन्ही सेम टाकल्या तर तो स्क्वेअर मध्ये बनेल. ओके, आता इथे मी याला 90 टाकतोय, 90 50चं इथे रेक्टेंगल जनरेट केला. आता एक्स डायरेक्शनला आपण किती घेतलं होतं, 20 घेतलं होतं. वाय डायरेक्शनला 30 घेतलं होतं. तर त्यामुळे इथे तुम्ही बघू शकतायत आपला ग्रीडचं साईज आपला 10 mm बाय 10 mm असतो. आता व्हर्टिकली 3 बॉक्स दिसत आहेत, 3 स्क्वेअर, आणि हॉरिझॉन्टली 2 बॉक्स दिसत आहेत. तर त्याच्यामध्ये आपला तो कितीवरती क्रिएट झालेला आहे, त्याचा फर्स्ट पॉईंट, दॅट इज अ फर्स्ट कॉर्नर 20/30 वरती क्रिएट झालेला आहे. आता आपण बाकीचे ऑप्शन्स याच्यातले पाहूयात. आता हा जो रेक्टेंगल आहे तो मी डिलीट करतोय. ओके, देन गो टू द परत रेक्टेंगल. आता परत कमांड पाहिजे असेल तर राईट हँड क्लिक करून आपण इनपुट मध्ये घेऊ शकतो रेक्टेंगल. त्यानंतर आता इथे काही तुम्हाला ऑप्शन्स पाहायला मिळतात. तर त्यातला फर्स्ट ऑप्शन घेतोय मी, फिल्लेट. काय घेतोय? फिल्लेट. तर इथे तुम्ही पाहू शकतायत कमांड लाईन मध्ये इथे काही ऑप्शन्स आपल्याला दिसत आहेत. दॅट इज द चांफर, इलिव्हेशन, फिल्लेट, थिकनेस आणि विड्थ. याच्याबद्दल मी कालच्या लेक्चरमध्ये थोडं डिस्कस केलं होतं, म्हणजे जास्त नावं घेतले होते, म्हणजे काही डिस्कस वगैरे डिटेलमध्ये डिस्कस केलं नव्हतं. आज आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे, ते म्हणजे फिल्लेट. आता याच्यातलं इथे बघू शकता, त्याच्या प्रत्येक नावाच्या समोर तुम्हाला ब्ल्यू कलर मध्ये त्याचा अल्फाबेट शो होतोय. फर्स्ट अल्फाबेट हा ब्ल्यू कलर मध्ये. समजा आपल्याला फिल्लेट हवी असेल तर आपण F एंटर करून फिल्लेटला सिलेक्ट करू शकतो. चांफर हवं असेल तर C एंटर करून चांफर सिलेक्ट करू शकतो. थिकनेस हवी असेल तर T एंटर करून थिकनेस घेऊ शकतो. आणि W म्हणजे विड्थ पाहिजे असेल तर W एंटर करू शकतो. ओके, तर आपल्याला फिल्लेट पाहिजे तर इथून मी फिल्लेट पण सिलेक्ट करू शकतो, किंवा F एंटर पण करता येतं. ओके, तर फिल्लेट सिलेक्ट केली आहे. मग फिल्लेट कितीची द्यायची आहे? फिल्लेट इथे मी समजा 10 mm ची दिली आहे. आणि त्यानंतर आपला जो रेक्टेंगल आहे, आता इथे मी रॅन्डम सिलेक्ट करायचं असेल रॅन्डम पण बनवू शकतो. मी रॅन्डम पॉइंट क्लिक केला तर इथे आता पाहू शकता आपले जे कॉर्नर्स आलेले आहेत, तर ते आता इथे मी 90/60चा इथे एक रेक्टेंगल बनवला. तर याचे सर्व कॉर्नर्स कसे आलेले आहेत, आपले राऊंड शेप मध्ये आलेले आहेत. ओके, जे शार्प कॉर्नर होते ते राऊंड शेप मध्ये. आता याचा साईज वगैरे चेंज झालाय का? तर साईज सेम असतो. तुम्ही युटिलिटीज मध्ये मेजर टूलबार मध्ये जा, जो आपण दिलाय तो साईज सेम आहे. फक्त कॉर्नरला काय आले, त्याचे फिल्लेट आलेले आहेत. ओके, त्यानंतर परत आपण स्पेस बार यूज करूयात. रिपीट आपल्याला तीच कमांड हवी आहे. सॉरी, आता रिपीट लास्ट टाइम आपण काय घेतलं होतं, मेजर टूलबार घेतला होता. तर त्यामुळे रिपीटेड मध्ये मेजरच टूलबार येईल. परत आपल्याला रेक्टेंगल घ्यायचंय तर रेक्टेंगल कमांड सिलेक्ट केली आपण इथे. त्यानंतर इथे चांफर काय असतो ते बघूयात. आता परत इथे मी चांफर घेतला. आता चांफर मध्ये पण इथे मी डिस्टन्स सेम ठेवतोय, 10
इथं चांफरला दोन डिस्टन्स द्यावे लागतात, एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल. तुम्ही अनइक्वल पण देऊ शकता. इथं मी सेम ठेवतोय, दॅट इज अ 10-10. परत याच लाईनमध्ये किंवा याच याच्यामध्ये मला हवा आहे सेम त्याचं साईज टाकतोय 90,60चा एक आपण हे बनवलेलं आहे. आता दोघांमध्ये डिफरन्स बघू शकता. फिल्लेट असतो तर फिल्लेटमध्ये काय होतो, जे शार्प कॉर्नर क्रिएट होता तो काय होतो, राऊंड शेप मध्ये होतो. आणि चांफर मध्ये काय होतो, तो बिव्हेल शेप मध्ये जातो, म्हणजे ऍट अ अँगल जातोय. ओके. आता बाय डिफॉल्ट त्याच्यामध्ये अँगल हा 45 डिग्री असतो, कारण आपण दोन्ही डिस्टन्स हॉरिझॉन्टल एक्स अँड वाय चांफर देताना दोन्हीही सेम ठेवलेले आहेत. तर त्या कंडिशन मध्ये अँगल जो असतो तो 45 डिग्रीचा येतो. ते जर डिस्टन्स आपण डिफरंट ठेवलं असतं, पहिलं डिस्टन्स 10 आणि दुसरं डिस्टन्स 15 वगैरे ठेवलं असतं, तर त्या ठिकाणी आपला हा चांफर हा वेगळा अँगल जनरेट केला असता. ओके. तर तेच तुम्हाला अँगल वगैरे पाहायचं असेल तर इथे मेजर टूलबार मध्ये जाऊ शकता, त्याच्यामध्ये तो तुम्हाला अँगल पण दाखवतो. इथे 135 डिग्री, ते जर इकडनं गेला तर इथे 45 डिग्री दाखवतोय, राईट. 135 म्हणजे 180 मायनस 135 करा, दॅट इज अ 45. हे ऑप्शन्स किंवा हे आपल्याला पॉसिबल होतं. 180 मायनस 145, 180 मायनस 145 जर आपण जर मायनस केलं तर 45 डिग्री हा अँगल येतो. आता परत मला समजा इथे नॉर्मल रेक्टँगल जनरेट करायचा आहे. नॉर्मल रेक्टँगल जनरेट होईल का? आता मी इथं रॅन्डम काय करतोय, क्रिएट करतो, पण इथं पण चांफरचाच येतोय परत. त्यानंतर एक लक्षात ठेवायचं की ही व्हॅल्यू 0 करायला विसरायची नाहीये. परत चांफर मध्ये जायचं, 0 एंटर, 0 एंटर करा. मग त्यानंतर आपल्याला आपला नॉर्मल रेक्टँगल काय होतो, जनरेट करता येतो. ओके. तर कुठलीही कमांड, याच्यातली जी ऑप्शन्स आपण घेतोय याच्यापैकी कुठलीही जरी कमांड घेतलात तर एक लक्षात ठेवा की याच्यासाठी आपल्याला परत या व्हॅल्यू 0 कराव्या लागतात. आता थर्ड ऑप्शन आपण सिलेक्ट करतोय थिकनेसचा. तर थिकनेस घेतली आहे. थिकनेस मध्ये समजा इथे मी थिकनेस दिली आहे 20 mm ची थिकनेस दिली आहे. किती दिली आहे, 20 mm ची. आणि त्यानंतर आपण आपला रेक्टँगल जनरेट करतोय. आता रेक्टँगलचं साईज आता इथे मी थोडंसं वाढवतोय, 120, 100चा रेक्टँगल इथे जनरेट केला. आपल्याला 2D मध्ये याच्यामध्ये काही चेंज पाहायला मिळतोय का, म्हणजे नॉर्मल रेक्टँगल आणि जो थिकनेस वाला रेक्टँगल. 2D मध्ये तुम्हाला काही चेंज पाहायला मिळत नाही. ज्या वेळेस आपण आपला 3D मध्ये जातोय, आता 3D मध्ये जाण्यासाठी आपला जो व्ह्यू क्यूब असतो, व्ह्यू क्यूबच्या साईडला तुम्हाला इथे एक होमचा टॅब दिसतोय. या होम टॅब वरती आपल्याला क्लिक करा. त्यानंतर आपण कुठे जातो, 3D मध्ये जातो. हा व्ह्यू पहा, याला थिकनेस ऍड झाली आहे, किंवा याला आपण झेड डायरेक्शननी याला थिकन झालाय. इट इज अ 3D पार्ट जनरेट झालेला आहे. ओके. तर असंही आपण बनवू शकतो याच्याद्वारे. आता परत आपल्याला 2D मध्ये जायचंय, तर काय करायचं, होम टॅब वरती प्रॉपर क्लिक करा आणि परत आपला इथं जो टॉप फेस असतो, प्रॉपर टॉप फेस वरती काय करायचं, क्लिक करायचं, जेणेकरून परत आपण आपल्या 2D व्ह्यू मध्ये किंवा टॉप व्ह्यू वरती एंटर करतो. ओके. देन परत आपण कमांड घेणार आहेत रेक्टँगल. आता परत मला इथे थिकनेस हवी असेल तर थिकनेस घेऊ शकता. आता थिकनेस परत मी इथे 0 करतो. नेक्स्ट ऑप्शन आहे विड्थचा. तर विड्थ साठी आपण याला विड्थ सिलेक्ट केली आहे आणि विड्थ पण इथं मी 5 mm ची विड्थ देतोय आणि परत एक रेक्टँगल जनरेट करतोय. आता सेम इथे बघा, याला विड्थ अप्लाय झाली आहे, दॅट इज 100, 90चा एक रेक्टँगल जनरेट केला. तर इथे पाहू शकता, इथे याला काय झाली आहे, विड्थ अप्लाय झाली आहे. इथे आपण 4 ऑप्शन्स पाहिलेले आहेत. एकामध्ये फिल्लेट अप्लाय केलेला आहे, एका चांफर अप्लाय केलाय, एकामध्ये थिकनेस अप्लाय केली आहे आणि एकामध्ये विड्थ अप्लाय केलेला आहे. असं आपण रेक्टँगल मध्ये करू शकतो. आणि त्यातला इलिव्हेशनचा जो व्ह्यू असतो, तर तो आपल्याला समथिंग झेड डायरेक्शनला हाईट वरती जनरेट करायचं असेल तर ॲज अ मेकॅनिकल पॉईंट ऑफ व्ह्यू तो एवढा इम्पॉर्टंट नाहीये. तर त्यामुळे त्याच्यामध्ये आपण त्या कमांड वरती जाणार नाहीये. पण आता परत मला नॉर्मल रेक्टँगल जनरेट करायचं असेल तर काय करावं लागेल, तर पहिलं मला इथं विड्थ मधनं 0 एंटर करावा लागेल त्याची व्हॅल्यू, आणि त्यानंतर परत आपल्याला इथं नॉर्मल रेक्टँगल आपण काय करू शकतो, जनरेट करू शकतो. ओके. त्याशिवाय आपल्याला जनरेट करता येणार नाहीये, लक्षात असू द्या याच्याबद्दल. तर हे होतं रेक्टँगलचे काही ऑप्शन्स आपण पाहिलेले आहेत. ओके.
तर रेक्टँगल आपण पाहिलं, याबरोबर आपण पॉलिगॉन कमांड पाहणार आहेत. आता पॉलिगॉन म्हटलं की पॉलिगॉन म्हटलं की याला मी डिलीट करतोय. पॉलिगॉन म्हटलं की नंबर ऑफ साइड्स आल्या आपल्याकडे. काय आल्या? साइड्स आल्या. तर रेक्टँगलच्या आतमध्ये ॲरो दिसतो, या ॲरोवरती क्लिक केलं तर तुम्हाला इथे पॉलिगॉन कमांड अशी पाहायला मिळते. तर किंवा त्यासाठी शॉर्टकट की आपण POL पण यूज करू शकतो. POL. ओके, POL टाकता येईल आपल्याला पॉलिगॉन. तर इनिशियली आपल्याला पॉलिगॉन गेल्याच्या नंतर कमांड लाईन मध्ये आपण कुठली कमांड सिलेक्ट केली आहे ते शो होतंय, इथे बघू शकता पॉलिगॉन. आणि त्याचबरोबर तो तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतोय पॉलिगॉन एंटर नंबर ऑफ साइड्स. आता बाय डिफॉल्ट इथे साइड्स काय आले आहेत? 4 साइड्स आलेले आहेत. मिनिमम आपण 3 साइड्स टाकू शकतो आणि मॅक्सिमम 1024 साइड्स टाकता येतात आपल्याला. याची रेंज आहे 3 to 1024. समजा मी इथं 2 व्हॅल्यू टाकली आणि एंटर केलं तर तो आपल्याला इथे एक एरर शो करतोय, रिक्वायर अन इंटिजर बिटवीन 3 and 1024. म्हणजे 3 आणि 1024 साइड्स आपल्याला टाकता येतात. एक तर 2 पण नाही टाकता येणार किंवा 1025 पासून समोर कुठलाही टाकता नाही येणार. मॅक्सिमम आपण 1024 टाकू शकतोय. आता समजा आपल्याला इथं हेक्सागॉन बनवायचा आहे, तर हेक्सागॉनच्या साइड्स किती असणार आहेत? 6 साइड्स असतात आपल्याला. तर इथं मी व्हॅल्यू टाकली आहे 6 टाकल्याच्या नंतर आपल्याला इन्स्ट्रक्शन काय येत आहेत? स्पेसिफाय सेंटर पॉइंट ऑफ पॉलिगॉन. तर सेंटर पॉइंट तुम्ही देऊ शकताय. ओके, सेंटर पॉइंट देता येतं. सेंटर पॉइंट दिल्याच्या नंतर आता मी रँडमली किंवा इथं कोऑर्डिनेट देऊन पण चेक करू शकतो. समजा इथं 125,80 असं मी कोऑर्डिनेट टाकलेला आहे. ओके, एंटर केलं. त्यानंतर आपल्याला इथं 2 ऑप्शन, सेंटर दिल्याच्या नंतर 2 ऑप्शन्स इथे क्रिएट होतात. दॅट इज द इन्स्क्राइब इन सर्कल अँड सेकंड आहे सर्कमस्क्राइब अबाउट सर्कल. हे 2 ऑप्शन्स म्हणजे हे त्याचे जे काही आपल्याला पॉलिगॉन बनवण्याचे हे 2 टाइप्स आहेत. आणि अजून एक तिसरा टाइप असतो तो म्हणजे एजचा. तर आता सध्या आपण इन्स्क्राइब इन सर्कल घेतोय, याला सिलेक्ट करा. त्यानंतर तो त्याचा रेडियस विचारतोय, किती रेडियस द्यायचंय. आता रेडियस का विचारतोय हे मी थोड्या वेळात एक्सप्लेन करेल तुम्हाला. ओके, तर आता रेडियस दिली आहे, समजा मी याची 50 रेडियस दिली आहे. किती? 50. तर इथे आपल्याला एक पॉलिगॉन काय झालेला आहे? जनरेट झालेला आहे. झाला जनरेट पॉलिगॉन, म्हणजे हेक्सागॉन जनरेट झालाय. म्हणजे ज्याला नंबर ऑफ साइड्स म्हणतो. 3 असेल तर ट्रायंगल, 4 असेल तर स्क्वेअर किंवा रेक्टँगल असेल, 5 असेल तर पेंटागॉन, 6 असेल तर हेक्सागॉन, 8 असेल तर ऑक्टागॉन. असं आपण नंबर ऑफ जेवढ्या साइड्स असतील त्याच्यानुसार त्याचं नेमिंग केलं जातं. आता इथे जो बनवलेला आहे तो आपला हेक्सागॉन आहे. आता परत तीच कमांड घ्यायची आहे, तर आपण स्पेस बार यूज केला. आता नंबर ऑफ साइड्स ऑलरेडी 6 आहेत, तर मला परत एंटर करायची आवश्यकता नाहीये. मी फक्त डायरेक्ट एंटर करतोय. ओके, म्हणजे जी काही व्हॅल्यू तुम्हाला जेवढ्या साइड्स पाहिजेत तेवढ्या साइड्स टाकून आपल्याला एंटर करावं लागतं. तर इथं 6 आहेत, मी डायरेक्ट एंटर करतोय. त्यानंतर आपल्याला सेंटर, आता सेंटर मला काय करायचं, थोडंसं याच्याच लाईन वरती घ्यायचंय किंवा दोघांचं सेंटर सेम ठेवायचंय, जे आपण इथं 150 वरती घेणार आहेत. ओके, आता याच्यातला दुसरा ऑप्शन मी सिलेक्ट करतोय, सर्कमस्क्राइब अबाउट सर्कल. कुठला ऑप्शन सिलेक्ट करतोय? सर्कमस्क्राइब अबाउट सर्कल. आता सर्कमस्क्राइब अबाउट सर्कल मध्ये सिलेक्ट केला आणि याच्यासाठी आपल्याला ऑर्थो मोड आपण ऑन करूयात, जेणेकरून आपली ऑब्जेक्ट जो आहे तो स्ट्रेट जनरेट झाला पाहिजे. ओके, तर त्यासाठी ऑर्थो मोड आपण ऑन करूयात. आता प्रिव्हियस याच्यामध्ये आपण रेडियस किती दिली होती? 50 दिली होती. आता इथे पण मी 50 रेडियस देतोय. ओके, पण दोघांमध्ये डिफरन्स पाहायला मिळतोय, साइजेस मध्ये डिफरन्स आहे. ओके, दोघांचे सेंटर तर इनलाईनच आहेत, एकाच लाईन वरती आहेत. पण इन्स्क्राइब वाला जो आहे म्हणजे हा जो आहे तर हा थोडासा छोटा दिसतोय आणि हा थोडासा मोठा आहे. राईट, मग याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, इन्स्क्राइब आणि सर्कमस्क्राइब मध्ये काय डिफरन्स आहे याच्याबद्दल पाहूयात. आता आपण रेडियस दिली आहे. ओके, तर रेडियस जेव्हा देतोय तर त्यानंतर आपण इथे सर्कल ड्रॉ करूयात. ओके, सी एंटर. आपल्याला सेंटर डिटेक्ट होतोय का? नाहीये. तर काय करा, जो आपला पॉलिगॉनची जे एजेस आहेत त्याच्यावरती आपला कर्सर मूव्ह करून घ्या.
क्लिक नाही करायचंय, फक्त कर्सर काय करायचंय, मूव्ह करायचं एजेस वरती. त्यानंतर आपल्याला याचं सेंटर डिटेक्ट होतं, या सेंटरला क्लिक करा. आणि आता आपण रेडियस किती दिली होती, 50, तर इथे पण मी 50 दिली आहे. परत मी स्पेस बार यूज करतो, कारण परत मला सर्कल पाहिजे जो सर्कमस्क्राईब अबाउट सर्कलच्या पॉलिगॉनला किंवा हेक्सागॉनच्या ठिकाणी ड्रॉ करायचा आहे. इथं पण सेम आपल्याला सेंटर क्लिक केलं आणि इथे पण आपण 50चं इथं काय टाकलं, रेडियस टाकलं. तर याच्यामध्ये पाहू शकता की इनस्क्राईब मध्ये जे सर्कल आपण जनरेट केलंय, तर ते काय आहे, त्याच्या प्रत्येक कॉर्नरला टच करतंय, बरोबर. आणि इथे जे आहे सर्कमस्क्राईब अबाउट सर्कल मध्ये तो त्याच्या एजेसला टच करतो, म्हणजे एजेसला तो टँजंट मध्ये आहे आणि इथे काय करतोय, प्रत्येक कॉर्नरला टच करून जात आहे. मग डिफरन्स काय आहे, आता हे सर्कल ड्रॉ केलं, ठीक आहे, एकाचं सर्कल बाहेरून येत आहे, इन्स्क्राईबचं सर्कल म्हणजे बाहेरून येतं, सर्कमस्क्राईब अबाउटचं सर्कल आतून येतं. मग डिफरन्स काय आहे, तर डिफरन्स लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला याचं सेंटर टू कॉर्नर पर्यंत डिस्टन्स दिला असेल, आता इथे बघू शकता 50 mm चं डिस्टन्स तुम्हाला पाहायला मिळतंय, किंवा डायमीटर कॉर्नर टू कॉर्नर, कॉर्नर टू कॉर्नर म्हणजे ह्या शार्प कॉर्नर, तर या शार्प कॉर्नर पर्यंत डिस्टन्स दिलं असेल, किंवा सेंटर टू कॉर्नर पर्यंत डिस्टन्स दिलं असेल, तर त्या कंडिशन मध्ये आपण इनस्क्राईब इन सर्कल कमांडचा यूज करतो. म्हणजे आपल्याला जे इनपुट दिलेले आहेत त्या बेसिस वरती काय करतोय, आपण हे पार्ट काय करतोय, जनरेट करतोय. इनस्क्राईब इन सर्कल. आणि आता सर्कमस्क्राईब मध्ये काय डिफरन्स आहे ते बघा. इथे पण मी काय करतोय, याचा सेंटर, आता सेंटर डिटेक्ट होत नाहीये, तर आपण पेरिफेरी वरती कर्सर क्लिक करा आणि या पॉइंटचं, आता याचं डिस्टन्स तुम्ही बघू शकता, इथे पण काय आलेलं आहे, 50 आलेला आहे. किंवा याचा टोटल डिस्टन्स या एजेस टू या एजेस आपल्याला 100 आला पाहिजे, रेडियसच्या 2 टाइम्स मध्ये आला पाहिजे. म्हणजे याच्यात लक्षात घ्या, ही एज जी मी कर्सर मूव्ह केली, ही एज आणि त्याची अपोजिट एज याच्यामध्ये पण आपलं 100चं डिस्टन्स असणार आहे. ही एज आणि त्याच्या अपोजिटची एज याच्यामध्ये पण 100चं डिस्टन्स असणार आहे. लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपल्याला एजेस टू सेंटर टू एज पर्यंतचं डिस्टन्स दिलं जातं, त्यावेळेस आपण सर्कमस्क्राईब अबाउट सर्कलचा यूज करतो. आणि ज्या वेळेस कॉर्नर सेंटर टू कॉर्नर किंवा कॉर्नर टू कॉर्नर डिस्टन्स दिलं जातं, किंवा शार्प एजेस शार्प पॉइंट टू पॉइंट डिस्टन्स दिलं जातं, त्यावेळेस इनस्क्राईब इन सर्कलचा कमांडचा यूज करतो. क्लिअर. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, हे 2 टाइप्स आपण पाहिलेले आहेत. आणि याच्यातला जो मी सांगितला होता तो तिसरा टाइप असतो, ही जे एज आहे, इथं याला 6 एज आहे, या स्पेसिफिक एजचं ही डायमेन्शन आपण देऊ शकतो. तर त्या फॉर एक्झाम्पल इथं मी एका त्या एजेस साठी पेंटागॉन यूज करतोय. तर परत आपण शॉर्टकट की काय म्हटलं होतं, पॉलिगॉन साठी POL, नंबर ऑफ साइड्स आता 6 नको आहेत, मला पेंटागॉन ड्रॉ करायचा आहे, तर इथं मी काय करणार, 5 क्रिएट करणार. आता इथे आपण बिफोर सेंटर पॉइंट देण्यापूर्वी इथे तुम्हाला कमांड लाईन मध्ये ऑप्शन पाहायला मिळतोय एजचा. या एजच्या ऑप्शन वरती तुम्ही काय करू शकताय, क्लिक करू शकताय, किंवा याच्यासाठी शॉर्टकट की आहे ई एंटर. म्हणजे एजचा पहिला अल्फाबेट हा ब्ल्यू कलर मध्ये शो करतोय, म्हणजे ती त्यासाठी काय झाली आहे, शॉर्टकट की झाली आहे. ओके, इथं मी एज सिलेक्ट केलं. त्यानंतर एज सिलेक्ट केल्याच्या नंतर बऱ्याचशा स्टुडंटला हा प्रॉब्लेम असतो की डायरेक्ट त्यांनी इथं एजचे जे डायमेन्शन आहेत, समजा 100 mm ची एज आहे, तर 100 mm डायरेक्ट टाकून देतात. तसं नाही टाकायचं, फर्स्ट पॉइंट आपल्याला क्लिक करायचा आहे, लक्षात असू द्या. फर्स्ट पॉइंट काय करायचंय, आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि मग नंतर आपल्याला त्याचं जेवढी लेंथ आहे तेवढी लेंथ आपल्याला स्पेसिफाय करायची आहे. इथं मी समजा आता लेंथ घेतली आहे 100 mm ची, किती घेतली आहे, 100 mm. आता याचे जे ऑल एजेस आहेत, आता 5ही एजेसचं जे साईज आहे किंवा त्याचा जो डिस्टन्स आहे किंवा जे डायमेन्शन आहेत ते काय आहेत, 100 mm चे आहेत. इथे तुम्ही बघू शकताय. युटिलिटीज मेजर मध्ये आपण गेलेलो आहेत. याच्यातला अँगल पण तुम्हाला शो होतोय, दॅट इज 108 डिग्री, म्हणजे 108 डिग्रीचा अँगल आहे आपल्याकडे. ओके,
तर हे होते आपले पॉलिगॉनचे नंबर ऑफ टाइप्स आपण पाहिलेले आहेत. जे पॉलिगॉन आपण नंबर ऑफ बनवू शकतो ते कुठले कुठले आहेत? इनस्क्राईब इन सर्कल, सर्कमस्क्राईब अबाउट सर्कल आणि तिसरा ऑप्शन आहे एजचा मेथड. म्हणजे आपल्याला इनपुट काय दिलंय, एखादा पॉलिगॉन ड्रॉ करण्यासाठी इनपुट काय दिलेले आहेत, तर त्यानुसार आपण हे तिन्ही वेगवेगळे टाइप्सचा काय करतो, यूज करू शकतो. ओके, तर हे झालं आपलं रेक्टँगलचे काही आपण ऑप्शन्स पाहिलेत या लेक्चरमध्ये आणि याचे पॉलिगॉनचे काही ऑप्शन्स पाहिलेत पॉलिगॉन बनवण्याचे. तर याचं एक्सरसाइज जे आहे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूयात. ओके, ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच स्टॉप करणार आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.